आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धेच्या आधी माझा काळ इतका खतरनाक रित्या कापला की मी डायरेक्ट बेशुद्धच पडलो. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. सकाळी सकाळीच लवकर येऊन आम्ही वॉर्मअप वगैरे केला आणि सपाटे वगैरे मारल्यानंतर कुस्तीची प्रॅक्टिस चालूच केली होती की मला इतकी खतरनाक रित्या नका लागली की मी डायरेक्ट बेशुद्धच पडलो होतो. आणि मग काय, आपली आजची कुस्तीची प्रॅक्टिस तर कॅन्सलच होणार आहे. मग आम्ही त्यानंतरच ग्राउंडवर गेलो आणि ग्राउंडवर गेल्यानंतर मी बघितलं की आपले सचिन सर इथे एकदम खतरनाक रित्या कबड्डीच्या ग्राउंडवर पाणी मारतात. आणि हे पाणी कशासाठी मारतात तर आज आपल्या कॉलेजमध्ये अंडर 19च्या कबड्डीच्या स्पर्धा होणार होत्या. आणि मग सर्व नियोजन सकाळी सकाळी झाल्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये आलेले सर्व संघांचे वजन वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आपल्या बोरोके कॉलेजची डायरेक्ट सेमीफायनलची मॅच लागली होती. आणि पहिलीच मॅच डायरेक्ट बोरोके वर्सेस बेलापूरची लागली. आता बेलापूरचा संघ तर पहिलीच एक मॅच जिंकून आला होता, पण आपल्या बोरोकेची टीम त्यांना वन साइड मारते नाही त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसता. आणि इथे सेमीफायनलची मॅच जिंकल्यानंतरच फायनलचा सामना सुरू होणार होता. आता तुम्हाला प्रो कबड्डी लीग मधील हरियाणा स्टीलर्स या संघाचं नाव माहितीच असेल आणि त्या संघामधील उत्कृष्ट रायडर शिवम पठारे यांचे वडील अनिल पठारे सर इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मग त्यांनी दोन्ही संघांना पण शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतरच फायनलचा सामना सुरू झाला. आता फायनलचा सामना तर एसीएस कॉलेज वर्सेस बोरोके कॉलेजचा लागला होता आणि आपल्या कॉलेजच्या संघामधील ज्या खेळाडूंनी इतकी मेहनत घेतली होती ती मेहनत यांनी या ग्राउंडवर दाखवून दिली. आणि त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या संघाचे कोच देवा सर यांनी सुद्धा खूप परिश्रम व मेहनत घेतली आणि म्हणूनच फायनलच्या सामन्यामध्ये बोरोके कॉलेजने 14 पॉईंटचं लीड टाकून एकदम अचानक भयानकरित्या हा सामना जिंकून घेतला. आणि त्याचबरोबर या अंडर 19च्या मुलांच्या संघाचं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तसेच आपल्या कॉलेजच्या मुली देखील काही मागे नाही. आपल्या कॉलेजच्या मुलींच्या कबड्डी संघाने सुद्धा अंडर 19ची फायनल मारली आणि त्यांचं सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर सर्व सामने समाप्त झाल्यानंतर मी बघितलं की आपल्या गावातले कबड्डी प्रेमी सुद्धा इथं कबड्डी बघण्यासाठी आले. मग काय होतं, त्यांना सर्वांना व्हिडिओमध्ये घेतला आणि आपण निघालो डायरेक्ट घराच्या दिशेने. आणि तुम्हाला जर असेच भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर लवकरात लवकर मला फॉलो करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. संपला विषय.